नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथं मी माशाचं कालवण बनवणार आहे. अगदी झणझणीत. 1-2 भाकरी जास्तच खाचाल अशी भाजी आहे. असं बनवा तुम्ही पण. तर चला करूया तयारी. तर इथं मी अर्धा किलो मासे घेतला आहे. स्वच्छ धुवून आणि कट करून पण घेतला आहे. तर इथं यावरती आपल्याला हळद टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. सर्वाला मीठ आणि हळद छान असं लावून घ्यायचं आहे. सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक 5-6 मिनिट ठेवून टाकायचं आहे ह्याला झापून. तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे कालवण बनवण्यासाठी. तर इथं मी खोबरं घेतलं आहे, एक खोबरा किसून, लसूण आणि अद्रक पण कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर. हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आणि तीळ पण भाजून घेणार आहे कढईमध्ये. तीळ पण असं हलकीशी भाजून घ्यायचं आहे आपल्याला तिळीला पण. तर इथं याचं पण वाटण बनवून घ्यायचं आहे तिळाचं थंड झाल्यानंतर. बघा इथं मी एक 5-6 मिनिट ठेवलं होतं हे हळद आणि मीठ लावून. तर इथं मी तेल टाकलं आहे 2 पळी. हे वाटलेला मसाला सर्व टाकून घ्यायचा आहे यात तेलात. एक 5-6 मिनिट छान असं तेलातच परतून घ्यायचं आहे. ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथं ब्राऊन कलर आला आहे. तर बघा इथं तेल पण सुटलं आहे खोबऱ्याला. जिरा पावडर टाकायचा आहे आणि धने पावडर टाकायचं आहे थोडं तेलातच. 1 चमचा टाकला आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. तर आपल्याला काळं तिखट टाकायचं आहे 1 चमचा आणि लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा. तुम्ही तिखटानुसार टाकू शकता. मी ठेवणीतलाच मसाला टाकला आहे सर्व घरातला. आता मी गरम पाणी घालणार आहे यातच. 1 तांब्या गच्च भरून गरम पाणी घातलं आहे आणि मी चिंच भिजू घातलं होतं. यात टाकून घ्यायचं आहे चिंच आणि बारीक वाटलेली तीळ पण टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. मी माशाला मीठ टाकलं आहे अगोदरच जरा थोडं. तर ही मासे आहेत ना, आता त्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे वरनं. सर्व लिंबू पण रस लावून घ्यायचा आहे. तोपर्यंत आमटीला उकळी येईपर्यंत आपण इकडं मासे तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचं आहे. एक पॅन घेतला आहे, त्यात सर्व मासे तेलात फ्राय करायचे आहेत. याला शिजायला काहीच टाइम लागणार नाही. फक्त 2 ते 3 मिनिटात मासे आपले शिजतील.
बघा इथं मी फ्राय केला आहे. आता हे फ्राय केलेले मासे आपल्याला हे उकळले आहे आमटी इथं छान, यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा आमटीला पण कलर खूप छान आला आहे. आता मासे टाकून घ्यायचं आहे. मी इथे सर्व टाकले आहे मासे. तर इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. थोडासा मी चिकन मसाला घातला आहे यात, म्हणजे भाजी खूप छान लागेल मसाला घातल्याने. ते जास्त हलवायचं नाही याला, नाहीतर मासे आपले तुकडे तुकडे पडून विरघळतील. तर इथं मी गॅस बंद करून घेतला आहे. याला जास्त शिजवायचंच नाही अजिबात, नाहीतर खूप गिळगिळ होतील सर्व. असं नक्की तुम्ही करून पहा भाजी. व्हिडिओ आला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी, आणि चपातीसोबत, आणि भात आमटी पण छान लागते. भातासोबत हे कालवण छान लागते. काही काही ठिकाणी आमटी पण म्हणतात, काही काही ठिकाणी कालवण म्हणतात. तर खूप छान झाली आहे, कलर पण खूप छान आला आहे आमटीला.